आज केसरकरांनी महायुतीची सभेचं आयोजन सावंतवाडी गांधी चौक येथे केलं होतं। गांधी चौक मध्ये करत असताना सदर सभा ही सपशेल अपयशी किंवा फेल गेल्याचं दिसून आपल्याला आलेलं आहे, सगळ्यांना जनतेने बघितलेलं आहे। कारण सदर सभेला गर्दीच नव्हती आणि म्हणून केसरकरांवर सदर सभा ही 5 वाजता चक्क म्हणजे 1 तासाची सभा ही केसरकरांना घ्यावी लागली। अशी केविलवाणी परिस्थिती केसरकरांवर सावंतवाडी शहरात म्हणजे ज्या शहराचे भाग्यविधाते केसरकर स्वतःला समजत होते त्या शहरात आज केसरकरांना 1 तासाची सभा घेण्याची वेळ आली। नारायण राणेच्या प्रचाराचा धुरा सांभाळणारे केसरकर सावंतवाडी तालुक्यात मोठ्या सावंतवाडी विधानसभेतून वल्गना करणारे केसरकरांवर आज खऱ्या अर्थानं पराभवाची वेळ म्हणजे केसरकरांमुळे नारायण राणेंना पराभवाला सामोरं जावं लागणार आणि हे आजच्या सभेवरून जवळपास निश्चित झालेलं आहे। कारण ज्या पद्धतीने सावंतवाडी शहरातील खास करून शहरातील जनतेने सुद्धा या सभेकडे पाठ फिरवलेली आहे आणि मी कालच 2 दिवसापूर्वी बोललेलो होतो, प्रचंड नाराजगी ही सावंतवाडी शहरात असायला हवी जनतेने आणि ती दाखवायला पाहिजे मतदान पेटीतून सुद्धा, असं आवाहन सुद्धा जनतेला केलं होतं सावंतवाडीतल्या। कारण या सावंतवाडी शहराचा विकास जर कुठेतरी थांबला असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे दीपक केसरकर आहे। मी त्यावेळी सुद्धा सांगितलं, झारा पत्रादेवी मार्ग काढत असताना स्वतःचा व्यवसाय आणि घर वाचवण्यासाठी केसरकरांनी सावंतवाडी शहरावर विकासावर गदा आणलेली आहे। आज संकेश्वर रेडी रस्ता सुद्धा तसंच आहे। तो रस्ता करत असताना सगळीकडे म्हणजे संकेश्वर रेडी रस्ता अर्धा झाला आंबोलीपर्यंत, परंतु पुढचा होत नाही, याला सर्वस्वी जबाबदार केसरकर आहे। कारण सावंतवाडी शहरातून न्यायचा म्हणून फक्त केसरकरांची नोटंकी आहे, परंतु त्यांना हा सदर रस्ता शहराच्या बाहेरूनच न्यायचाही वस्तुस्थिती आहे। कारण स्वतःचं घर पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे सावंतवाडी शहरातली तीव्र नाराजगी मला वाटतं आज हृदयात आम्ही जी हाक मारली होती ती कुठंतरी हृदयात पोचलेली आहे इथल्या जनतेच्या। त्याच्यामुळे आज जनतेने पाठ फिरवली आहे। केसरकरांनी किती विकासाच्या वल्गना केल्या तरी आज जनतेला कळून चुकलंय, सावंतवाडीतल्या जनतेला कळून चुकलंय की केसरकर आज काही करू शकत नाही। आणि बघितलं तर पानबुडीचा विषय जो आहे, पानबुडीच्या विषयावर केसरकरांनी आदित्य साहेबांना टीका करूच नाही। पानबुडी आदित्य साहेब आणू शकले नाही, परंतु तुम्ही ती आणू न शकलेली गुजरातला पाठवली ना। केसरकरांची सत्ता आल्यावर, केसरकर प्रवक्ते झाल्यावर राष्ट्रीय सदर पानबुडी प्रकल्प हा गेला। ही तुमची अगोदर बघा परिस्थिती काय होते ती। आले प्रकल्प, विकासात्मक प्रकल्प गुजरातला जात आहेत। ही तुमची आजच्या घडीला देशात आणि राज्यातल्या मंत्रिमंडळात तुमची किंमत। त्याच्यामुळे केसरकरांनी खासदार साहेबांवर असेल आदित्य साहेबांवर बोलू नये। खासदार साहेबांनी अनेक विकास कामं तुमच्या समक्ष म्हणजे मेडिकल कॉलेजचा विषय हा खासदार साहेबांमुळे या जिल्ह्यातला प्रश्न सुटलेला आहे आणि बालवाडी बांधू शकले नाही, या वल्गना केसरकरांनी करू नयेत। तुम्ही एखादी बालवाडी आता किती बांधल्यात ते सांगा, शिक्षण मंत्री झालात तर किती शाळांची दुरुस्ती झाली ते सांगा, किती शाळेमध्ये डीएडच्या बीएडच्या एका तरी बेरोजगाराला नोकरी मिळाली का बघा, शिक्षक भरती झाली का बघा ते सांगा। त्याच्यामुळे असल्या गोष्टी खासदारांबद्दल नाहक टीका म्हणजे तुमच्या हातात सगळे मंत्रीपद असताना, सत्ता असताना तुम्ही विकासात करू शकलेला नाही, मात्र खासदार साहेबांच्या हातात सत्ता असेल नसेल तरी खासदार साहेबांनी सर्वसामान्य जनतेची विकास कामं केलेली आहेत। त्यामुळे जनता आमच्या सोबत राहील हे या निमित्ताने आपल्या समोर सांगतो।